श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा, स्वामींचा फोटो आपण घरामध्ये आणल्यानंतर तो कोणत्या दिशेला लावावे आणि फोटो कसा असावा याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर सर्वात जास्त लोकांनी म्हणजे स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकऱ्यांनी विचारलेला प्रश्न तो म्हणजे घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा आणि तो कोणता फोटो घ्यावा, कोणत्या दिशेला तो फोटो लावावा, फोटो कसा असावा याविषयी तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर फोटो कसा घ्यायचा, जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाणार असाल तेव्हा तो फोटो तुमच्याशी बोलणारा, रेखीव असला पाहिजे, तुम्हाला दिव्य दर्शन देणारा फोटो असला पाहिजे। म्हणजे तुम्ही एकदा निरखून बघा सगळे फोटो आणि कोणता फोटो तुम्हाला आवडतो आहे, कोणत्या फोटोमध्ये तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते आणि कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतोय असे वाटते, तो फोटो तुम्ही निवडा। फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणताही फोटो घ्या पण त्यामध्ये असा फोटो घ्यायचा ज्यामध्ये स्वामी समर्थ हे बसलेले असले पाहिजेत, उभे राहिलेले नाही। फोटोमध्ये कोणता प्राणी असेल किंवा स्वामी समर्थ कोणत्या प्राण्यावर बसलेले असतील असाही फोटो तुम्हाला घ्यायचा नाही। साधा सरळ स्वामी खाली बसलेले असतील असा फोटो घ्यावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फोटो घरामध्ये कसा लावावा। तुम्ही एखादा पाटावर तो फोटो ठेवू शकता। देवघरात पण फोटो भिंतीवर लावतात, तर भिंतीवर लावताना तो आपण काय करतो, खिळा ठोकतो आणि खिळ्याला तो फोटो लटकावतो, पण एकदम चुकीचं आहे। हे माहिती तुम्हाला फोटो भिंतीवर लावायचा नाही। त्याआधी भिंतीवर एखादी अशी पाटी ठोका किंवा काच लावा किंवा एखादी लाकडाची फळी सुद्धा लावा। आधी 2 खिळे लावा, त्यावर ती पाटी ठेवा किंवा फळी ठेवा आणि त्यावर स्वामींचा फोटो ठेवा, ना की तो खिळे लावून लटकवायचा आहे। एक नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। तर तुम्हाला फोटो कसा असावा, कोणत्या दिशेला लावावा आणि कसा लावावा त्याचे उत्तर मिळाले आहे। तर आजचा व्हिडिओ